मॅडम साहेबांनी हे पैसे दिले. मी हे पैसे नाही घेणार. तुम्ही प्लीज मला काही समजवायचा प्रयत्न करू नका. मी हे पैसे नाही घेणार. मग मी साहेबांना काय सांगू? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुमच्या साहेबांना जाऊन सांगा आम्ही भीक घेत नाही म्हणून. तू अशाबद्दल जे काय सांगितलंस ते मी मान्य केलं आणि खरं तर माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. शिवाय तू तिची बाजूही क्लिअर केलीस. पण खरं सांगू, कितीही प्रयत्न केला ना तरी ते बाळ मी ऍक्सेप्ट नाही करू शकत. अरे पण का? कारण ते बाळ माझं नाही, ते प्रधानांचं आहे. त्या म्हणाला मी पैसे घेणार नाही. मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. वर किटी मॅडम म्हणाला, हे बघा तुमच्या साहेबांना सांगा आम्हाला भीक नाही लागली. मी बघतो काय करायचं. ओके सर. शुभंकर, खोट्या शब्दात घेतल्यास, माझ्या बाजूने उभा राहिलास, पण चोरून चोरून प्रत्येक वेळेला तिला भेटतोच आहेस आणि दुर्दैवाने प्रत्येक वेळेला तुझी चोरी पकडली जाते. प्रत्येक गोष्टीचा विपर्यासच करणार आहेस का तू? अरे इतकं बोलून मीच विपर्यास करते का? तू माझं ऐकून घेणार आहेस का आधी? आणि ऐकून काय घ्यायचं राहिलंय? सांग ना, काय ऐकून घ्यायचं मी तुझं? माझ्याकडे एक उपाय आहे ज्याने समीर आणि तू बाळाशिवाय एकत्र येऊ शकता. मी तुझ्या बाळाला दत्तक घेणार. तू आजपर्यंत माझ्यासाठी जे केलंयस तेच खूप आहे. माझे प्रॉब्लेम सोडवताना तू एकदाही पुढे मागे बघितलं नाहीस. पण म्हणजे माझे प्रॉब्लेम्स म्हणजे तुझं आयुष्य नव्हे. तुझं आणि रोहनचं पण एक आयुष्य आहे. तुमचे पण प्लॅन्स आहेत. अरे सो व्हॉट या, कम ऑन यार, तो आमच्या प्लॅनचा एक भाग नाही का होऊ शकत? काय काय किटी, पण हे माझ्यासाठी खूप. अशू सांगितलं ना मी तुला. अगं मी खरंच हे तुझ्यासाठी नाही करते, माझ्यासाठी करते मी. आणि जे काही करते ते फक्त स्वतःच्या आनंदासाठी करते. सो हे बघ, मला हे बाळ दत्तक घ्यायला आवडेल अँड दॅट्स ऑल. अश्विनीला कराराचे पैसे द्यायला नकोत का म्हणून मी तिला पैसे पाठवले. काय चुकलं माझं यार? आणि मी अश्विनीला एवढं का मानतो तेही ऐक. मी पाठवलेले पैसे अश्विनीनं परत केले. त्या स्वाभिमानी मुलीनं ते पैसे घेतले नाहीत. त्या मी तर तूच म्हणायचीस ना, माझ्या बाळाची सरोगेट मदर मला संस्कारी पाहिजे. विसरलीस का? विसरली असशील तर हे बघ, याला म्हणतात संस्कार. तुला एक गोष्ट सांगते, तुझं बाळ मी दत्तक घेण्याचं डिसिजन माझ्याकडून झालेलं आहे. आणि तुझ्या बाबतीत म्हणशील तर तुला आता फारसा चॉईस पण नाही. बरं, ते न्याय अन्याय सगळं सोडून द्या. मला सांग, मी तुझी मैत्रीण आहे ना? हो. मग आता एक शब्द बोलायचा नाही. आई अगं तू इथे का आलीस असंच ना? काय करणार मी समीर? तू तू धडपडे काहीच सांगायला तयार नव्हतास. म्हणजे तुझी सुट्टी किती आहे? तू जालन्याला कधी येणार? मला फोनवरच लक्षात आलं होतं काहीतरी बिनसलंय तुझं. मला सांगताना दडपण कशाला वाटायला पाहिजे? समीर, शपथ आहे तुला माझी. काय झालं सांग ना.